मित्रांनो नमस्कार. स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. भूक ही फक्त पोटाची नसते, भूक ही मनाची असते. आणि ही भूक जेव्हा स्वप्नांसाठी ध्येयासाठी लागते ना, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने वेडा होतो. हे पुस्तक आपल्याला सांगतं, यशस्वी होण्यासाठी आपण नेहमी भुकेलं राहायला हवं. नवीन शिकण्याची, नवीन करण्याची आणि जग बदलण्याची भूक. रश्मी बन्सल यांनी लिहिलेलं स्टे हंग्री स्टे फुलिश हे पुस्तक म्हणजे 25 IIM अहमदाबाद पासआउट उद्योजकांच्या प्रवासाची खरी कहाणी. या कहाण्या 3 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. पहिली म्हणजे विजनरी, मोठं स्वप्न पाहणारे. दुसरी म्हणजे ऑपॉर्च्युनिस्ट, संधी ओळखणारे. तिसरी म्हणजे मिशनरी, ध्येयासाठी काम करणारे. पहिली म्हणजे विजनरी, मोठे स्वप्न पाहणारे. विजनरी म्हणजे जे जगाला वेगळ्या नजरेने पाहतात. ज्यांना इतरांना दिसत नाही ते स्वप्न त्यांना दिसतं. यापैकी पहिले म्हणजे नंदन निलेकणी, इन्फोसिसचा प्रवास. नंदन निलेकणी यांचा प्रवास म्हणजे ध्येय, मेहनत आणि दृष्टिकोन यांचं सुंदर मिश्रण. इन्फोसिस आज जगभरात IT क्रांतीचं प्रतीक आहे, पण एकेकाळी ती केवळ 6 लोकांची छोटी टीम होती. नंदन निलेकणी आणि नारायण मूर्तींनी एका छोट्या फ्लॅटमध्ये सुरुवात केली. सुरुवातीला ना मोठे कॉन्ट्रॅक्ट्स ना मोठी टीम, पण एक स्वप्न होतं की भारतातूनही जागतिक दर्जाची IT कंपनी उभारता येईल. आज इन्फोसिस लाखो लोकांना रोजगार देते आणि भारताची IT पॉवर म्हणून ओळख निर्माण करते. इतिहासात जसं थॉमस एडिसनने विजेचा दिवा तयार केला आणि संपूर्ण जगाचं चित्र बदललं, तसंच इन्फोसिसने भारताचं नकाशावरचं स्थान बदललं. दुसरी कहाणी आहे सुनील हांडे यांची, मास्टेक. मास्टेक ही कंपनी भारतातील सॉफ्टवेअर सेवा उद्योगात पहिल्या पिढीतील अग्रणी होती. सुनील हांडे यांनी जेव्हा ही कंपनी सुरू केली तेव्हा IT हा शब्द लोकांना नीट परिचित नव्हता, पण त्यांनी मोठं स्वप्न पाहिलं. आपण भारतीय बुद्धिमत्तेच्या जोरावर सॉफ्टवेअरचं साम्राज्य उभारू शकतो. आज मास्टेक हे केवळ भारतातच नाही तर इंग्लंड, अमेरिका अशा अनेक देशात कामाचा ठसा उमटवत आहे. यानंतर तिसरी कहाणी आहे ओनिडापासून डिजिटल वर्ल्डपर्यंत. संजय मेहता हे नवीन प्रयोग करणारे उद्योजक. ओनिडामधील त्यांच्या कामाचा अनुभव घेताना त्यांनी जाणलं की ब्रँडिंग आणि मार्केटिंग याची ताकद किती मोठी असते. नंतर त्यांनी डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकलं आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली. आज ते भारतातील प्रसिद्ध एंजल इन्व्हेस्टर म्हणून ओळखले जातात. त्यांनी एकदा सांगितलं होतं की पैसा कमावणे हे ध्येय नसतं, तर काहीतरी मोठं करून दाखवणं हे खरं उद्योजकाचं काम असतं. दुसऱ्या प्रकारचे व्यवसाय आहेत ऑपॉर्च्युनिस्ट, अर्थात संधी ओळखणारे. ऑपॉर्च्युनिस्ट म्हणजे जे बदलत्या काळात झटपट संधी ओळखतात. यापैकी आहेत कुणाल बहल आणि रोहित बन्सल. स्नॅपडील. सुरुवातीला स्नॅपडील हा एक डिस्काउंट कुपन व्यवसाय होता, पण ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढू लागला तेव्हा त्यांनी लगेच दिशा बदलली. ते म्हणाले, ग्राहकाला काय हवंय हे लक्षात आलं तर व्यवसाय आपोआप वाढतो. त्यांनी एक मोठं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केलं. हीच संधी ओळखण्याची कला इतिहासात आपण अलेक्झांडर द ग्रेटमध्ये पाहतो. त्याने प्रत्येक युद्धभूमीवर त्याने परिस्थितीनुसार रणनीती बदलली आणि जग जिंकलं. यानंतर आहे सुनील भट यांची ट्रॅव्हल गुरु. भारतामध्ये ऑनलाईन हॉटेल बुकिंगची संकल्पना जवळजवळ नव्हतीच. सुनील भट यांनी हाच गॅप ओळखला. ट्रॅव्हल गुरु सुरू करून त्यांनी हजारो लोकांचा प्रवास सोपा करून दिला. संधी ओळखण्याची आणि त्यावर काम करण्याची ताकद यामुळेच त्यांचा व्यवसाय पुढे गेला. रमेश चव्हाण, बिस्लेरी. आपल्याला माहीत आहे पाणी हेच तर जीवन आहे, पण बाटलीबंद पाणी, हो लोक हसत होते. पाण्यालाही पैसे देऊन कोण घेईल? पण रमेश चव्हाण यांनी हेच स्वप्न पाहिलं आणि त्यांनी बिस्लेरीचं साम्राज्य उभारलं. भारतातील प्रत्येक घरात बिस्लेरी हे नाव पोहोचवलं. आज बिस्लेरी ही केवळ कंपनी नाही तर एक संकल्पना आहे. मिशनरी. तिसऱ्या प्रकारचे व्यवसाय म्हणजे मिशनरी, अर्थात ध्येयासाठी काम करणारे. मिशनरी म्हणजे पैसा नव्हे तर ध्येयासाठी जगणारे. विक्रम अखुले, सोशल एंटरप्रेन्योर. विक्रम अखुले यांनी गरीब शेतकऱ्यांना, लहान व्यावसायिकांना मदत करण्यासाठी मायक्रो फायनान्स सुरू केलं. त्यांना वाटलं जर समाज उभा राहिला तरच खरं उद्योजकत्व घडेल. त्यांच्या कामामुळे हजारो लोकांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली. यानंतर इला भट, सेवा. इला भट यांनी सेल्फ एम्प्लॉयड वुमन असोसिएशन अर्थात सेवाची स्थापना केली. त्यांचं ध्येय होतं स्त्रियांना स्वावलंबी बनवणं.
आज लाखो महिला या संस्थेमुळे रोजगार आणि सन्मानाने जगत आहेत. व्यंकटरमणन, शिक्षण क्षेत्रातील योगदान. त्यांनी ठरवलं, पैसा कमावणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्ञानाचा प्रसार. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग केले. त्यांच्या मते शिक्षणात गुंतवणूक ही समाजाची सर्वात मोठी कमाई आहे. मित्रहो, या सर्व 25 कहाण्या वेगळ्या आहेत, पण धागा एकच आहे. स्वप्न पहा, धैर्य ठेवा आणि भुकेले राहा. स्टे हंग्री, स्टे फुलिश आपल्याला शिकवतं की सुरक्षित नोकरीतून बाहेर पडण्याची हिंमत हवी. अपयश आलं तरी त्यातून शिकून पुढे जाण्याची तयारी हवी. पैशापेक्षा मोठं ध्येय ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, थोडं वेडं व्हा. मित्रमैत्रिणींनो, स्वप्न पाहणारे डोळे मिटून झोपतात, तर स्वप्न पूर्ण करणारे डोळे उघडे ठेवतात. तर तुम्ही कोण असाल? विजनरी, ऑपॉर्च्युनिस्ट की मिशनरी? यश मिळवण्यासाठी फक्त एकच मंत्र आहे, स्टे हंग्री, स्टे फुलिश. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा पुस्तकाचा सारांश कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि त्या माणसाला शेअर करा ज्याला याची जास्त गरज आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एका पुस्तकाच्या अशाच सारांशासह. तोपर्यंत नमस्कार.